संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट। खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण। केस न्यायालयाकडून वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी। कोठडीत वाल्मिक कराडला सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप। संतोष देशमुखांच्या भावाला धमकवणारी ती व्यक्ती कोण? वाल्मिक कराडला तुरुंगात भेटलेली ती व्यक्ती कोण? संतोष देशमुखांच्या भावांनी लिहिलं बीड पोलीस अधीक्षकांना पत्र। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत। खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडीला शरण आला। स्वर्गीय संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडला तुरुंगात सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप केलाय। तसेच वाल्मिक कराडला तुरुंगात भेटणारी ती व्यक्ती कोण असा सवालही त्यानं उपस्थित केलाय। पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 आरोपींपैकी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून इतर 3 जण फरार आहेत। नुकतंच पोलिसांकडून सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगे यांना पोलिसांनी फरार घोषित केलं असून त्यांची माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीसही जाहीर केलंय। संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर खंडणी प्रकरणातील आरोपी असणारा वाल्मिक कराड 22 दिवसानंतर पुण्यात सीआयडीला शरण आला। पुण्यात सीआयडीने त्याची तब्बल 5 तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्याला केस जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। केस न्यायालयानं वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली। सीआयडीच्या कोठडीत वाल्मिक कराड याला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची तक्रार मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय पंडितराव देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देऊन केली आहे। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबरला अमानुषपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हे विधानसभेपासून अगदी देशाच्या लोकसभेपर्यंतही उमटले। वाल्मिक कराड हा पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये सरेंडर झाला। त्यानंतर SIT कमिटी देखील गठीत करण्यात आली। मात्र यानंतर आता वाल्मिक कराडला कस्टडीतच VIP ट्रीटमेंट मिळत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी आले होते। त्यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांना वाल्मिक कराडला तुरुंगात सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप करत लेखी तक्रारही दिली। परंतु त्यावेळी घडलेला एक प्रकारही त्यांनी सांगितला। खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंचाचे पती बालाजी तांदे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते। मला विचारलं, तू इथे काय करतोयस? सीआयडी वाले कुठे आहेत? आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले। 2 मिनिटात परत आल्यानंतर मी म्हटलं, तुम्ही त्या 6 तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात। आम्हाला म्हटलात आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला आणि आरेरावी केली आणि माझ्याशी संतापजनक वागले। आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुज्जत घातली आणि आपण सीआयडी सोबत आलो आहोत असं सांगितलं। रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदे यांच्यावर कारवाई करण्याचा विषय काढता त्या ठिकाणी असलेले API दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांना सांगितलं। तांदे यांना बाजूच्या रूममध्ये बसून नंतर सोडून दिलं। ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडलेले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणं म्हणजे मला दहशतीखाली घेणं अशी माझी तक्रार आहे। अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्यानं माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका धनंजय देशमुख यांनी उपस्थित केली आहे।
खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला आरोपी वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावच्या माजी सरपंच असलेल्या महिलेचे पती अर्थात बालाजी तांदळे हे पोलीस ठाण्यात गेले होते। त्यानंतर वाल्मिक कराडची 2 मिनिट भेट घेतल्यानंतर परत जात असताना तिथेच उभे असलेल्या संतोष देशमुख यांचे जे भाऊ होते धनंजय देशमुख त्यांच्याशी त्यांनी सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून काहीतरी बाचाबाची केली। त्या दोघांमध्ये आरेरावी सुद्धा झाली आणि हा सगळा जो काही प्रकार त्यांच्याबरोबर घडला हा सगळाच प्रकार धनंजय देशमुख यांनी आपल्या पत्रात लिहिला आणि हेच पत्र त्यांनी पोलीस अधीक्षकांना आता पाठवलेलं आहे। आणि या पत्राद्वारे त्यांनी इतका सेन्सिटिव्ह विषय असताना इतकी संवेदनशील ही सगळी प्रकरणं असताना या प्रकरणातल्या आरोपीला एखादा व्यक्ती पोलीस कोठडीत जाऊन कसा काय भेटतो असा सवाल सुद्धा उपस्थित करणारी ही सगळी तक्रार आहे। त्यामुळे आता या तक्रारीवरती नेमकं पोलीस प्रशासनातर्फे काय उत्तर येतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बालाजी तांदळे हे वाल्मिक कराडला नेमके का भेटले हे सगळेच प्रश्न उपस्थित झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54। मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78।